कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळ्यांनी मला खोटं ठरवलं। इतके वर्ष माझ्या सोबत असलेले गावकरी त्यांनी सुद्धा माझ्यावर संशय घेतला। नको नको ते आरोप केले आणि ते सगळे आरोप तू स्वतःवर घेतलेस। तेव्हा आधी मला खूप राग आला तुझा, पण नंतर विचार आला मनात, इतके चांगले संस्कार असलेला हा मुलगा एवढं करू शकेल? पण ते सगळे आरोप तू स्वतःवर घेतलेस का नंदी? प्रतापने तुला इतकं मारलं तरी खरं का बोलला नाहीस तू नंदी? साहेब, मला वडिलांसारख्या माझ्या वडिलांबद्दल असं संकट आलं असतं तर मी असंच सामोरं गेलो असतो ना, असंच उभा राहिलो असतो ना त्यांच्या पाठीशी। तुम्हाला रस्त्यावर भेटलो, आपली काही ओळख नसताना तुम्ही आम्हाला तुमच्या घरी घेऊन आलात, कधीच नोकरासारखा नाही वागवलात। ते मी आदराने चांगुलपणाने वागवलं। हा जो काही चांगुलपणा आलाय ना माझ्यात, तुमच्याकडूनच आलाय आबासाहेब। तुमचे उपकार कसे फेडू मला माहित नाही। तुझं आणि माझं गेल्या जन्मीचं काय नातं होतं मला माहित नाही, पण या जन्मी तरी आता हे नातं पक्क झालं, जे कधीच संपणार नाही। माझ्यासाठी जसा माझा प्रताप आहे तसेच आता तुम्ही दोघं आहात। आज तुम्ही माझी लाज राखली, माझ्या जीवापेक्षाही माझी इज्जत महत्वाची आहे। मी माझा जीव काढून गावासमोर ठेवला असताना तरी लोकांनी विश्वास ठेवला नसता, पण तुम्ही माझी इज्जत ठेवली। त्यासाठी तुम्ही मागाल ना ते मी तुमच्यासाठी करायला तयार। बोला, काय करू मी तुमच्यासाठी? प्रिया मॅडम, हीच योग्य वेळ आहे प्रीतम सरांनी तुमचा हात आबासाहेबांकडे मागायची। आबासाहेब बघा, आम्हाला असं काय नको आहे, पण जर शक्य असेल तर घरात गणपतीचा उत्सव साजरा करूया का? अगदी तुम्ही आधी करायचं तसं, 2 धडाक्यात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।